मग 3 गोष्टी आवश्यक आहेत. अध्यात्माकडे वळायचं असेल तर संबंध काय, कोणाशी संबंध आहे आपला. समजा भगवान शंभू असतील, भगवान कृष्ण असतील, कोणाची देवी असेल, गायत्री माता असेल, कोणी असो, त्यांच्याशी आपला संबंध काय. संबंध खरा त्यांच्याशीच आहे हे समजलं पाहिजे, इतरांशी नाही. नंबर 2 अभिध्येय. अभिध्येय म्हणजे काय करायचे आहे याला अभिध्येय म्हणतात. आता संबंधी तो आहे, आपला नातेवाईक तो आहे खरा. एकदा हे ठरवलं, मग काय करावेच पाहिजे त्याला अभिध्येय म्हणतात. व का करावेच पाहिजे याला प्रयोजन म्हणतात. का, हे का करायचं आहे, काय करायचं त्याला अभिध्येय. का करायचं, करायला पाहिजे याला प्रयोजन म्हणतात. काय प्रयोजन आहे आपण नाही म्हणतो, तुमचं येण्याचं प्रयोजन काय, कारण काय. हे परिपक्व झाले की महात्मा बनला. हे 3 गोष्टी, त्याच्याशीच आमचा संबंध आहे. नंबर 2 आमचं ध्येय हे मिळवलंच पाहिजे. आणि 3रं प्रयोजन, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. 3 पक्के झाले की महात्मा व्हायला वेळ लागत नाही, सिद्ध पुरुष व्हायला वेळ लागत नाही, देव मानव व्हायला वेळ लागत नाही. रामाने राज्य केलं, एकदाच भाषण दिलं. 11,000 वर्षात एकदा भाषण दिलं दरबारात सगळ्या लोकांना बोलून. एक बार रघुनाथ बुलाये असं तुळशीदास वर्णन करतात. एकदा सगळ्या प्रजाजनांना रामाने बोलवलं आणि एक भाषण दिलं. ते भाषण काय, त्यागही कर्म शुभाशुभदायक, त्यागही कर्म शुभाशुभदायक, भजही मोही सुरनर मुनी नायक. त्यागही कर्म शुभाशुभदायक, शुभ आणि अशुभ सगळं त्याग करा कर्मांचा. भजही मोही सुरनर मुनी नायक. तुमचा नातेवाईक केवळ मी आहे, रामाने सांगितलं. लक्षात घ्या प्रजाजनांना. आपला नातेवाईक भगवान नाही. आपला नातेवाईक भगवान म्हणजे हा पूर्ती करणारा, काय म्हणतात, बॉस आहे, बॉस. काही जण नौकर समजतात, काही जण बॉस समजतात. तो नातेवाईक नाही. नातेवाईक आपली ही इकडची नाती, खालची. तुमचा नातेवाईक राम म्हणतात केवळ मी आहे. सध्याचे आई वडील हितेशी नाहीत तुमचे. तुमचं हित मला सांगा, हितेशी कशाला म्हणतात. आता वरचं पा, संबंध अभिध्येय आणि प्रयोजनाशी लावा. राम बनलं पाहिजे हे जर ध्येय असेल, त्या प्रोसिजरनी चाललं असेल, तर सध्याचे आई वडील तुम्हाला रोखतात त्या मार्गापासून. आत्ताचे आई वडीलही रोखतात, निमित्त काही असो. अरे अभ्यास आहे, काय लावली ज्ञानेश्वरी आणि साधना, कधी त्याला म्हणत नाहीत. आणि आम्हाला सरळ सांगतात, याच्याकरता म्हणत नाही, त्यांनी मनाने आलं पाहिजे. मग त्यांनी मनाने स्टडी नाही केली तर तुम्ही का तिथं त्याला धिंगाणा करता, त्याच्याजवळ का रागवता त्याच्याला. याच्यासाठी कधी रागवत नाही. ते प्रवचनात येऊन बसत नाहीत, ते साधना करत नाहीत, ते चर्वंतर्पण करत नाहीत, टी व्ही पाहतील. हा नका येऊ देऊ, पण तुम्ही रागावले का, सारखं बोलतायत का, शिकवतायत का, नाही. कारण तुम्हाला वाटतं हे जर बिघडलं तर काय करावं. हे जर ज्ञानेश्वरीच्या नादी लागलं तर आपल्याला त्याला काय कंडक्टरच व्हायचं, डॉक्टर बनवायचं आपल्याला, तर काय करावं. म्हणून हितेशी नाहीत. अरे सती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते पाळण्यामध्ये, जो जो बाळा पुन्हा जन्म घेऊ नको, 9 मास तू
नरक खाल्लास, हजारो जन्म तू फिरत राहिलास, बाळा आता तू घेऊ नको. सती मदालसा. एकदा अभंग दाखवील, फार मोठा आहे तुकारामांचा अभंग सती मदालसेवर. ही गंधर्व कन्या आहे जी श्राप दिला म्हणून पृथ्वी तलावर आली. सती मदालसा. आपण बाळाला बाळा अभ्यास कर, ती ज्ञानेश्वरी नको, मी आहे. मी जात नाही, कधीतरी जाते, तुझी आजी जाते. असे आपले आजानी देवधर्म करायचा, माईनी पिक्चर पाहायचं आणि पोरांनी अभ्यास करायचा. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन आपले 3 गोष्टी आहेत ह्या. तुमचा नातेवाईक केवळ मी आहे. सध्याचे आईवडील हितेशी नाहीत. आणि हित काय आहे सांगत नाहीत पोराला. कशा करता त्याचा जन्म झाला त्याला कॉस्ट डेव्हलप करत नाहीत. तुम्हाला सांगू, संस्कार एका जन्मात होत नाहीत. संस्कार तुम्ही एवढंच ऐकलं असेल, आत्ताचं मेडिकल सायन्सही सांगतं, पॅरासायकॉलॉजी सांगते आणि आपले धर्मग्रंथ सांगतात आईच्या पोटामध्ये संस्कार होतात. एवढंच तुम्हाला माहिती आहे. 3ऱ्या महिन्यापासून संस्कार होतात. खरं म्हणजे हेही चूक आहे, हेही चूक आहे. भगवान येशू ख्रिस्तांना प्रश्न विचारला एका बाईने. येशू ख्रिस्तांना, लक्षात घ्या ख्रिश्चन धर्म काय सांगतो याच्यावर. येशूंना प्रश्न विचारला, संस्कार केव्हा करायचे बाळावर. आपल्याकडे सगळेही सांगितलं गर्भात करायचे, गर्भात करायचे, गर्भात करायचे. येशू ख्रिस्त म्हणले 100 वर्ष अगोदर. ती बाई तर तडकन उठली. आता तुम्हाला जर मी सांगितलं 100 वर्ष अगोदर संस्कार व्हायला पाहिजे, काय होईल? ती म्हणेल काय सांगता तुम्ही, 100 वर्ष म्हणजे आमचे जन्मही नसतात तर संस्कार कसे व्हायचे? अरे एका बायकोवर संस्कार करून चालत नाहीत. 100 वर्ष अगोदरच्या ज्या पिढ्या आहेत ना, सतत संस्कार पाहिजे म्हणून 7 पिढ्या म्हटलंय. बाप्पासाहेबांनी 7 पिढ्या म्हटलंय. गया माता गुरु सत्य जाणा सांगे तुम्हा, शास्त्र ज्ञान नाही आम्हा. आपल्या गुरूंचा अभंग आहे. सत्य जाणा सांगे तुम्हा, शास्त्र ज्ञान नाही आम्हा. 6 पिढ्यांचा वारसा पूर्व पुण्याले कसा. 6 पिढ्या 100 वर्ष येतात की नाही? समजा फट जरी मेले तरी 100 वर्षाच्या वर झाले. 6 पिढ्यांचा वारसा पूर्व पुण्याले कसा. गया माता गुरु आधी गुरु बाळ कृष्ण बोधी. कर्मयोग गुळवणी ज्ञानयोग हो मोदिनी. मोदीजी महाराजांकडून ज्ञानयोग मिळाला, कर्मयोग गुळवणी महाराजांकडून मिळाला. महाअनुभवासाठी आला तो या जगासाठी. महाअनुभव देण्याकरता आमची निर्मिती झाली आहे. प्रयोजन काय? आला तो या जगासाठी. देवदर्शनी हो आज्ञा. माऊलीनी प्रगट होऊन आज्ञा दिली बाप्पासाहेबांना, ज्ञानेश्वरी शुद्ध करा. योग ज्ञानी लावी प्रज्ञा. नाही कोठे प्रतखरी अनर्थान पारावारी. शुद्ध करी ज्ञानेश्वरी ऋषी मतवाद वारी. हे मतवाद वारण्याकरता आपण सगळ्या खटपट करतोय, कारण तो आदेश आपल्यावर आहे. ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं त्यांना आणि मतवाद वारण्याकरता आपली निर्मिती. जे काही सध्या धिंगाणा चाललाय, कशाचे अर्थ काही सांगतायत जगात. 100 वर्ष अगोदरपासून त्यांचं म्हणणं आहे येशू ख्रिस्तांचं की 6 पिढ्या पुण्यशील पाहिजे, सत्कर्मयुक्त पाहिजे, तर ते ट्रान्समिशन होतं. दया, क्षमा, शांती, करुणा 6 पिढ्यात पाहिजे. म्हणजे
जवळपास 100 वर्ष अगोदरपासून त्या पिढ्यामध्ये असेल तर ते घसरत घसरत इकडे येतं. आणि डायबिटीस असेल तर, हार्ट अटॅक समजा 6 पिढ्या असेल तर, कारण बी जे पेराल तेच उगवेल. आणि आपण भगवंताला काय म्हणतो, आम्ही कसंही बी पेरू, तू गुलाबाचं फुल आण. अरे बी कोणतं पेरलंय तुम्ही कर्माचं? हे तिसरं मला सांगायचं होतं की भगवंताला काय कायदा बदल. 1 नंबर 2, आमच्या मागण्या पूर्ण कर. हक्क मांगसे हमारे पसीने का, हक्क आहे आपला. आणि तिसरं म्हणजे तुझे कायदे बदल सगळे. आणि तिसरं काय आत्ता म्हणलं, हां आम्ही काही पेरूत पण तू मात्र गुलाबाचं फुल वासीन. अरे तू पेरलंस काय, असं कसं फुल आलं? इतके आत्ताचे संस्कार कामी येत नाहीत, त्याला 100 वर्षाचं पाहिजे. बाप्पासाहेब म्हणायचे मी येणार. तुम्हाला सांगतो देवयुग येत आहे फार लवकर. देवयुगा करता तशीच पोरं प्रगट होत आहेत. आताचे पोरं पहा कसे शार्प आहेत, इंटलेक्ट आहेत. तुमच्या कक्षेत बसत नाहीत, तुमच्या आवाक्यात बसत नाही आहेत. हे प्रयोग एकदा वातावरणाचे सुरू झाले, कारण देवयुग येणार असेल तर देव प्रजा निर्माण झाली पाहिजे. त्या ताकदीचे पोरं निर्माण होत आहेत. त्यांना फिडिंग लहानपणापासून पाहिजे. सती मदालसा झालं पाहिजे सर्वांनी. अरे कृष्ण येऊ पाहतोय पण यशोदा दाखवा ना, देवकी दाखवा ना. आताच्या देवकी डायबिटीस आहे, तिथे येईल का ते? काय म्हटलं, तुमचा नातेवाईक केवळ मी आहे, सध्याचे आई वडील तुमचे हितेशी नाहीत. अरे हे तर संसार करायला सांगतात. म्हणजे संसार करीत असताना परमार्थ नाही. यांचा परमार्थ म्हणजे फक्त देवापुढे सलाम करायचा निसता, दुरून दुरून समा. एखाद्या महाराजाच्या पाया कसे पडतात माहिती आहे की तुम्हाला? हुतू तू 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 खेळल्यासारखं माहिती आहे का? होतू तू तू. एकदा आणि त्याला सुजाताला सहज बोललो, इतक्या हसत होत्या. आताही त्याच्यासारखं हसू येतं. म्हणलं हुतू तू तू म्हणजे समजा तो पटकन येईल त्याच्या आधी तो हुतू तू तू करून इतक्या जोरात येतो बाई किंवा ती, आणि पटकन असं म्हणजे हुतू तू मध्ये असतं ना, ते असं केलं की ते ओढत नेतील म्हणून पटकन पळायचं असतं, आपल्याला कोणी धक्का देईल म्हणून. हुतू तू तू नमस्कार, खो खोचा नमस्कार, काही प्रकार येतो. सध्याचे आई वडील हितेशी नाहीत, हित करणारे नाहीत, उलट तुम्हाला नरकात ढकलणारे. पूर्ण कुठलेही संस्कार यांच्यावरच नाही. हे काय संस्कार देणार? आजकालच्या पोरावर संस्कार नाही. तुमच्यावर मी नेहमी म्हणत असतो, मी पोरावर संस्कार करत नाही, बापावरच नाही. सध्याचे बाप कसे आहेत माहीत आहेत का तुम्हाला? पोरं काय त्यांचे गुण घेणार? संस्कार लावलेत सर्वांनी. एक मुलगा युरिन करायला लघवीला असं भिंतीकडे तोंड करून बसायचं ना रस्त्यावर, तर असा रस्त्याकडे तोंड करून बसला. तुमच्यासारखा सज्जन रस्त्याने चालला. काय पोट्ट आहे म्हणले. हे म्हणले तू असं का बसतोस? आम्ही असंच बसत असतो. म्हणले याच्या बापाला सांगू, इतकं रगेल मुलगा. तर म्हणले घर कुठे आहे तुझं? ते म्हणले आता बापाकडे जावं, तर बाप वरून करत होता लघवी. आता म्हणले हा तरी बरा, खाली उतरून करतोय. सध्याचे संस्कार असे. तू गुटखा खाऊ नको, हा सरळ खातो. काय कसे संस्कार होतील? पोरांनो चरंतर पण करा, अभ्यास वाढतो. ही धसाधस खाते त्याच्यासमोर, काय होईल?
तुमचे वही केवळ मी आहे. सध्याचे आईवडील हितेशी नाहीत. जाके प्रिय न राम वैदेही. राम काय म्हणतात? जाके प्रिय न राम वैदेही तजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परमस्ने. जाके प्रिय न राम वैदेही. वैदेही म्हणजे सीता. राम आणि सीताला त्यांची उपासना जे करत नसतील आणि जे रोखत असतील त्या साधनेपासनं उपासनेपासनं राम आणि सीतेच्या तजिये त्यांना त्याज्य करा. कोटी बैरी सम यद्यपि परमस्ने. तो वैरी असो, वैरी म्हणून त्याग करा. की एक साधा वैरी नाही, 1,000,000,000 वैरी आहेत आपल्या समोर आहेत. ते जरी बाप असो आई असो, परमस्नेह किती स्नेह त्याच्यावर असू द्या, त्याचा त्याग करा. तुळशीदासांनी म्हटलंय. जाके प्रियन राम वैदेही. राम वैदेही म्हणजे सीता. तेजिये ताही त्यांना त्याज्य करा. त्यजा कोटी बैरी सम यद्यपि परमस्ने. किती स्नेहवान असू द्या, किती प्रेम असू द्या, आणि तुम्हाला जर भक्तीमध्ये अडथळा आणत असेल, घरचे असो बाहेरचे असो, त्यजा. तुकारामांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय. परमस्नेही किती असू द्या. भगवंताशी संबंध अनादि आहे, नित्य आहे. काय लावलंय भगवंत 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 असं जर कोणी म्हणत असेल, त्याग करा त्याचा. जरी आई वडील असले. बिभीषणाने रावणाचा त्याग केला, लक्षात घ्या. प्रत्येकाने. प्रल्हादाने बापाचा त्याग केलाय, त्याग केलाय यांनी. भगवंताशी रामाने एकच भाषण दिलं ते की मलाच फक्त तुम्ही नातेवाईक माना, कोणी तुमचे नाही. आणि ज्यावेळेस रामराज्य होतं देशात, त्यावेळेसची शिकवण आहे. भगवंताशी संबंध अनादि आहे, नित्य आहे. मी एकदा तुम्हाला म्हटलं होतं, एक बाप. आताचे संस्कार कसे हितेशी कसे असतात. एक बाप व्यापारी होता, दुकानदार होता. एकुलता एक मुलगा. बस पैसे उधळायचा, उडवायचा, गुटखा मटका सगळं चालत होतं. आता हा बिघडेल म्हणून बाप म्हणाला. एक महाराज आले त्या गावामध्ये. त्यांनी आपलं कथा वाचन, भागवत कथा सुरू केली. सगळेजण जायला लागले, बापही जायला लागला. म्हटलं आपलं पोरगं सुधरू शकतं. पोराला सांगितलं, बाळा एकदा ऐक. आधी तर नाहीच म्हणला. नाही म्हणले, एकदा तू ऐक, चल तर खरी. ठीक आहे म्हणले. बाप म्हणला म्हणून बळजबरी आणून बसवलं समोर. त्या पोराला इतकं आवडलं ते. आणि त्यावेळेसचा विषय चांगला. म्हणलं अरे थोडं सुधारणा होते. महाराज सांगतात ना ते ऐकत जा, आपलं उद्धार होतो. ठीक आहे म्हणलं. विषय असा होता, सत्य बोला. असत्य बोललं तर काय काय होतं, किती नरक भोगावे लागतात. सत्यामध्ये परमात्मा आहे, असत्यामध्ये नाही. सत्य जर बोललं तर तुमचं देखील हे सगळं वाढतं. असं बाप म्हणला आवडलं? हो म्हणले, फार आवडलं. बापाला वाटलं सुधारलं पोरग. एका प्रवचनात गेल्यानंतर आला एक ग्राहक. गुळ आहे? आहे. शुद्ध आहे का? नाही म्हणले, त्याच्यात शेण टाकलेलं आहे, शेणाचा गोळा. सत्य बोलायचं ना. हळद आहे? हो. नाही. तांदूळ आहे? हो. शुद्ध आहे? नाही, त्याच्यात गारगुटीचे बारीक बारीक तुकडे आहेत. बापानं 2-3दा ऐकलं. म्हणले हे दिवाळं काढतंय म्हणले. इतका रागावला बा. मूर्खा म्हणले, माझं दिवाळं काढतो का असं बोलून. ते म्हणले महाराजांनी सांगितलं ते मी अनुकरण करायलो, सत्य बोला. आणि तुम्हीच मला सांगितलं की महाराजांनी सांगितलेलं अनुकरणामध्ये आणा, मी लबाड का बोलू. तर एकदम रागावला. तुला सांगतो म्हणले मी, ते ऐकत चाल.
असं तर आम्ही दिवाळी निघाला असतो, असं महाराजाचं ऐकत बसलो असतो तर. म्हणले कसं ऐकायचं? हे बघ म्हणले, महाराज ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस असं उपरणं असं घेऊन बसायचं. लक्षात आलं ना? आणि संपलं महाराजाचं प्रवचन, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल झाला की असं झटकून टाकायचं. म्हणले काही घरात आणायचं नाही, ते सगळं प्रवचन झटकून टाकायचं आणि तिथंच घरी यायचं. हे हितेशी सगळे असेच आहेत.